नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट मीडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आगामी येणाऱ्या टेट 2025 या परीक्षेकरता अत्यंत दर्जेदार असे महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, एलिझाबेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला आहे. तर एलिझाबेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर पहिली परिपक्वता आहे का, नऊ क्षमता का, गुणविषय का परिणाम, या चारपैकी हे सर्व क्वेश्चन हे वेगवेगळ्या परीक्षेला आलेले आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रश्नावरून आपण तुम्हाला अंदाज लागतो की परीक्षेला आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे ही प्रश्न अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर परिपक्वता, नऊ क्षमता, गुणविशेष आणि परिणाम यापैकी एलिझाबेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. तर कोणत्या? तर परिपक्वतेवर भर दिला होता एलिझाबेथ हॅरलॉक यांनी परिपक्वतेवर भर दिला. आता शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर त्याचं उत्तर आहे याच्यापैकी ऑप्शन हे होते की विकास हा परिणामात्मक असतो, विकास क्रमबद्ध असतो, प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो, विकासातील बदल सुधारणात्मक असतात. तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं की विकास हा परिमाणात्मक असतो. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर विकास हा परिमाणात्मक असतो. शारीरिक विकासाबाबत मग बाब कोणती लागू पडते? तर विकास क्रमबद्ध असतो, म्हणजे क्रमानं होतो विकास. प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो. आता शारीरिक क्षमता वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी असू शकते आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचा विकास हा शारीरिक क्षमतेनुसार भिन्न असू शकतो. आता विकासातील बदल सुधारणात्मक असतात. आता विकास जो करतो आपण ते सुधारणात्मक असतात. विकास जर चांगला झाला तर ते आपल्या व्यक्तिमत्वाला, प्रत्येक गोष्टीला सुधारू शकतात. त्यामुळं याच्यातला जे खालीपैकी बाब लागू पडत नाही. तर विकास हा परिमाणात्मक असतो हे चूक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला असे म्हणतात. आता बालकाच्या विकासाच्या विविध अवस्था आहेत, त्याचा कालावधी आहे. विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. त्याच्यामध्ये जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था आहे. त्यामध्ये जन्मपूर्व अवस्था म्हणजे जसे की जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था, अर्भकावस्था, आणि जन्मोत्तर अवस्थाच्या कोणत्या येतात? तर शेषावस्था. पाहिजे ऑप्शनमध्ये दिली आपल्याला शेषावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था. तर आपण या प्रश्नाकडे अगोदर बघू. तर विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. तर कोणती? तर विशेषावस्था का, किशोरावस्था का, कुमारावस्था का, पौगंडावस्था. तर यामध्ये आपलं जे उत्तर आहे ते 2 नंबरचं आहे, किशोरावस्था. आता किशोरावस्था. आता शेषावस्था म्हणजे काय? तर जन्मापासून 5 वर्ष, ज्या जन्म झाला बालकाचा त्याच्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याला शेषावस्था म्हणतात. त्याच्यानंतर किशोरावस्था, जे की 6 ते 12 दिले आपण. तर उत्तर आपलं 6 ते 12 वर्ष या कालावधीला किशोरावस्था म्हणतात. याला की ऑप्शन आपण बाल्यावस्था पण म्हणतो किशोरावस्थाला. त्याच्यानंतर याच्यात आपल्याला दिलं कुमारावस्था म्हणजे कौमारी अवस्था म्हणजे 13 ते 19. याच्या पुढं 6 ते 12 किशोरावस्था आणि 12च्या नंतर 13 ते 19 वर्ष ही कुमारावस्था असते. आणि म्हणजे पौगंडावस्था म्हणजे जी असते तर ती पौगंडावस्था एक असते. आता ही प्रौढावस्था, आता तारुण्यावस्था, पौगंडावस्था म्हणजे तारुण्यावस्था ही कधी 20 ते 40 वर्ष असते. आणि त्याच्यानंतर प्रौढावस्था ही 40 ते 60 वर्ष असते आणि वृद्धावस्था ही 60 ते मृत्यूपर्यंत असते. अशा प्रकारचे विकास अवस्था म्हणजे बालकाच्या विकासाच्या विविध अवस्था येतात. त्याचा कालावधी आपण पाहिला आहे. याच्यावर एखादा क्वेश्चन आपल्याला परीक्षेत विचारला जातो. त्याच्यानंतर नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला आनुवंशिकतेचा डॅश डॅश नियम म्हणतात. तर कोणता नियम म्हणतात? समानतेचा का, गुणधर्म बदलाचा, आता आदर्शीकरणाचा का, परागामित्वाचा. तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं, परागामित्वाचा. आता परागामित्वाचा नवीन जन्म घेणाऱ्या जे अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म कसा असतो? याला आनुवंशिकतेचा कोणता नियम म्हणतात? परागामित्वाचा. आता वेगवेगळे नियम दिलेले याचे बदलाचे, नवीन जन्माच्या बदलाचे वेगळे नियम आहेत. ते आपण पाहून घ्या. त्याच्यावर आपल्याला एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि त्या प्रश्नाचं म्हणजे ते प्रश्न आपल्या हातून सुटले नाही पाहिजेत, हे त्याच्याकडे पण सुद्धा तुम्ही लक्ष द्या. आता विकासाचे अंगे पण विचारू शकतात आणि
आता बघा आपल्याला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुवंश परिस्थिती. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुवंश परिस्थिती. अनुवंश परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर मानसिक विकास, पक्वतेचे वय, व्यक्तिमत्व, भावनिक जीवन. आता याच्यामध्ये क्वेश्चन आहे, उत्तर आहे पक्वतेचे वय. पक्वतेचे वय, अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. हे लक्षात ठेवा की अनुवंश आणि त्या बालकाची परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये काय असतात? महत्त्वाचे असतात. आणि खाली दिलेला कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर अनुवंश पक्वतेचे वय. अनुवंशक हेच जर आपल्याला काही आजार असला, त्याच्या पालकाचा अनुवंशाचा काही असलं, तर ते ज्याचे पालक हे किंवा त्याचे वंशावळीतले लोक बुट्टे असले की ते बुट्टे होतात. बुट्टे म्हणजे त्याची हाईट कमी असते, त्याचे नंतरची पिढी पण थोडी हाईट कमीच असते. आणि ज्यांची एखाद्या अनुवंशिकतेमध्ये हाईट जास्त असते तर त्यांची हाईट पण चांगली असते. अशा प्रकारे मग एखाद्या वेळेस आपण म्हणजे बरेच गोष्टीच असतात की हाईट जास्त कमी जास्त हाईट, काळा गोळा रंग हे अनुवंशिकतेवर अवलंबून असतो. एखाद्या वेळेला अनुवंशिकतेनुसार आजार पण येतो, तर हे अनुवंशिकतेवर असते. त्याच्यामुळे याचा उत्तर आहे पक्वतेचे वय. अशा प्रकारे आपण बरेच क्वेश्चन घेणार आहोत. आता नुकतंच टेटचं नोटिफिकेशन आलेले आहे. त्या दरम्यान आता सर्वांनी जे टेट धारक आहेत त्यांनी आपला फॉर्म भरून घ्या आणि अभ्यासाला लागा. कारण आता मे या 1-2 महिन्यात 1-1.5 महिन्यामध्ये परीक्षा घेण्याचं नियोजन आहे आणि आपण आपली तयारी ठेवावी. त्यामुळं आपल्या चॅनलवर तुम्हाला असंच मार्गदर्शन केलं जाईल. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.